हं? हो ग, आहे तिकडचे कोणीतरी, पण मलाही फारसं माहित नाही त्यांच्याबद्दल. मी 3 वर्षांपूर्वी आले होते तेव्हा हे सगळं काहीच नव्हतं ग. इतकं बदललंय आता. गाव बदललंय आणि लोकही. आमचं घर आमचं घर तिकडे आगाशी गल्लीत. तुला म्हणून सांगते सीमे, गाव कितीही बदललं ना तरी आमचं घर नाही बदलणार हा. हो, अगं कशात बदल म्हणून नसेल. तुला सांगते सीमे, आमचं घर एकदम खास आहे. म्हणजे बैठी घर आहे, फार मोठं नाही, पण आपलं वाटतं. वर कौलारू छप्पर आहे. पावसात ना त्याचा टपटप असा आवाज यायचा. आणि उन्हात उन्हात तर चिमण्या किडे खाताना टकटक असा आवाज करायच्या. आमच्या घरासमोर मोकळं अंगण आहे. आई सकाळी लवकर उठून झाडून सारून ठेवायची आणि आम्ही भातुकलीचा खेळ खेळायचो. कधी कधी तर आई तिथेच भजी तळायची आणि आजूबाजूच्या साऱ्या पुरी जमा व्हायच्या. खूप मज्जा करायचो आम्ही. आणि हो, आमच्या अंगणासमोर वृंदावन सुद्धा आहे. हो, तुळशी वृंदावन. आणि आमच्या दारासमोर ना एक जुना दगड आहे. तिथे माझे आजोबा बसायचे. त्या घराला ना आम्हा सगळ्यांचा वास आहे. शेणाने लिपलेल्या जमिनीचा गंध आहे. आईच्या पदराचा आणि हसण्याचा आवाज आहे. गाव बदललं, रस्ते बदलले, लोकही नवीन झाले, पण आमचं घर अजूनही तसंच असणार. जसं मी ते सोडून गेले ना तसं जणू ते माझी वाटच पाहत आहे. काय ग.